नमस्कार मित्रांनो, जोपर्यंत शिवसेनेचा वाघ हा महाराष्ट्राच्या मैदानामध्ये आहे तोपर्यंत आपल्याला या महाराष्ट्रावर एक हाती वर्चस्व कधीही गाजवता येणार नाही, अशी जाणीव भाजपाला झालेली होती। यातूनच मग त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या रूपानं हा वाघ कशा पद्धतीनं जेरबंद केला गेला आणि या वाघाच्या कुंडलीमध्ये अजित पवार नावाचा ग्रह कशा पद्धतीने आणून बसवला गेला। आता यामुळे या वाघाला म्हणजे एकनाथ शिंदेंना महायुतीमध्ये राहताना मळमळ होईल का उलट्या होणार, आणि जर मळमळ झाली, उलट्या जरी झाल्या तरी हा वाघ अपमान सहन करून महायुतीमध्येच राहणार का आपला पंजा या बीजेपीला आणि महायुतीला दाखवणार, याविषयी आपण सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा। मित्रांनो, भाजपला पूर्ण जाणीव होती की जोपर्यंत शिवसेना या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तग धरून आहे, जोपर्यंत शिवसेनेचा वाघ ह्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये राहणार आहे तोपर्यंत आपल्याला या महाराष्ट्रावर एक हाती वर्चस्व कधीही गाजवता येणार नाही। याच भूमिकेतून मग या भाजपानं जो प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला लागलेलं फळ म्हणजे एकनाथ शिंदेंच्या रूपानं शिवसेनेचा वाघ जेरबंद करण्यात आला आणि या वाघाला अशी मान सन्मानपूर्वक वागणूक देण्यात आली की या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद सुद्धा गौरवानं या एकनाथ शिंदेंच्या पदरात टाकल्या गेलं। परंतु मित्रहो, ज्या दिवशी एकनाथ शिंदेंच्या पदरामध्ये मुख्यमंत्री पद टाकलं किंवा त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घातल्या गेली, त्याच दिवशी एकनाथ शिंदेंची गच्छंती, एकनाथ शिंदेंना बाहेरचा रस्ता दाखवण्याची रूपरेषा सुद्धा बीजेपीनं आखली होती। कारण अजित पवारांची गरज नसताना सुद्धा त्यांना महायुतीमध्ये परत घेतलं गेलं, त्याचं कारणच ते होतं। कारण हे बोलणं तर बोलून दाखवलं होतं, एकनाथ शिंदेंची माणसं सुद्धा शिलेदार बोलून दाखवत होती की अजित पवारांची गरज नसताना सुद्धा अजित पवारांना का आणलं गेलं। एवढंच नाही तर संघ पातळीवरून सुद्धा अजित पवारांच्या महायुतीमध्ये किंवा बीजेपीच्या सहकारी पक्ष म्हणून घेण्यावर आक्षेप नोंदवला गेला होता। परंतु हा आक्षेप नोंदवला गेला असला तरी त्याची दखल भाजपनं घेतली नाही। कारण एकनाथ शिंदेंना भविष्यात शह द्यायचा असेल तर अजित पवार नावाचा ग्रह एकनाथ शिंदेंच्या कुंडलीमध्ये आणून बसवणं भाजपला अपरिहार्य होतं। म्हणून तर अजित पवारांना या महायुतीमध्ये घेण्यात आलं होतं। अजित पवार ज्यावेळी या महायुतीमध्ये आले त्यावेळेस खरोखर एकनाथ शिंदे आणि त्यांचे शिलेदार जे सांगत होते की महाविकास आघाडीमध्ये असताना आम्हाला निधी मिळत नव्हता, अजित पवारांनी आमच्यावर अन्याय केला, कारण अर्थमंत्रीपद त्यांच्याकडे होतं आणि तेच अजित पवार महायुतीमध्ये आले आणि त्यांच्याकडं भाजपने परत अर्थ खातं दिलं। म्हणजे ज्याच्यासाठी म्हणून आपण इकडे आलो तेच इकडे महायुतीमध्ये भाजपाकडे जर आलेले असतील तर ते उगाच विनाकारण सहजच आलेले आहेत असं समजायचं काहीच कारण नाही आहे। मग हा आपला त्रागा, हा आपला राग या एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराकडून व्यक्त होऊ लागला आणि त्यामध्ये परांड्याचे आमदार हे म्हणाले की राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसत असताना तिथं आम्हाला मळमळायला लागतं आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीतून आम्ही जर बाहेर आलो तर मला उलट्या आल्यासारखं वाटतं। एवढंच कशाला की त्यांचे दुसरे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की
सर्वात नालायक मंत्रालय कोणतं असेल तर ते अर्थ मंत्रालय आहे. म्हणजे अजितदादांना नालायक म्हणण्यापर्यंत, त्यांच्या मंत्रालयाला नालायक म्हणण्यापर्यंत मजल या एकनाथ शिंदेच्या शिलेदारांची गेली होती. ती काही अगदी विनाकारणच उचलली जीभ लावली टाळ्याला अशातली नव्हती, किंवा देवानं दिलंय म्हणून काहीही बोलायचा अशातला तो प्रकार नव्हता. परंतु कुणाला आणि काय बोलू नये याची अक्कल शिलेदारांना नक्कीच असावी लागते. आणि ती जर अक्कल नसली तर मग काय होतं, तर एकनाथ शिंदे होतो. म्हणजे कसा, आता ज्यावेळी एकनाथ शिंदेचे 57 आमदार निवडून आले, त्यांनी वाटाघाटी भाजपबरोबर सुरू केलेल्या आहेत. आणि अशामध्ये अजित पवारांना नेमका डाव साधला. आणि जे काही म्हणत होते की अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसायला मळमळ होते, उलट्या होतात, तेच अजित पवार आता देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री होतील तर आमची त्यासाठी हरकत नाही म्हणून सांगितलं गेलं. तिथेच एकनाथ शिंदेचा घात झाला. म्हणजे जे काही एकनाथ शिंदे वाटाघाटी करत होते, त्या वाटाघाटीमध्ये जो दबाव होता तो दबावच काढून घेण्याचं काम अजित पवारांनी केलं. कारण 132 आणि 41 असे जर असतील तर एकनाथ शिंदेची गरजच काय. म्हणजे जे एकनाथ शिंदे महायुतीमध्ये अजित पवारांची गरज नाही असं सांगत होते, तेच आता अजित पवार एकनाथ शिंदेची महायुतीमध्ये गरज नाही असं सांगू लागलेले, अप्रत्यक्षपणे सुचू लागलेले दिसत आहेत आपल्याला. म्हणजे जे काही अजित पवार महायुतीमध्ये आणले गेले होते ते याचसाठी आणले गेले होते का? आता खरोखर अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसताना आजवर त्यांच्या तानाजी शिंदे असतील, गुलाबराव पाटील, म्हणजे ह्या एकनाथ शिंदेच्या शिलेदारांना मळमळायचं, उलट्या व्हायला लागायच्या, त्यांना नालायक अर्थ मंत्रालय म्हणायचे. आता ह्या परत अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून जर एकनाथ शिंदेंना बसायची वेळ आली तर त्यांना खरोखरच मळमळ वाटायला लागेल, त्यांनाही उलट्या होऊ लागतील का? परत तोच बाणेदारपणा, तो वाघ एकनाथ शिंदे, शिवसेनेचा वाघ, परत भाजपला पंजा दाखवू शकेल काय? का निमूटपणे महायुतीमध्ये पडून राहून सत्तेचे जो तुकडा समोर मिळेल ते घेऊन धन्यता मांडण्यामध्ये ते अपमान सहन करून महायुतीमध्ये राहतील? आपल्याला काय वाटतं, ते बाणेदारपणा दाखवतील, महायुतीतून बाहेर पडतील का महायुतीमध्येच राहतील? जरूर सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.